नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गीत, यजुर्वेदातून अभिनय आणि अथर्ववेदातून रस हे घेऊन एक सामूहिकरित्या नाट्य नावाचा 5वा वेद निर्माण झाला असं म्हणतात. म्हणजे नाट्यकला ही कधी निर्माण झाली, त्याचा इतिहास हे सगळं भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलंच आहे, नमूद केलेलंच आहे. तो अभ्यासाचा, इतिहासाचा वेगळा भाग झाला. तर एक मात्र नक्कीच नमूद करता येईल की जसं बीजाचं सौंदर्य, त्याचा रस हा त्या बीजापासून निर्माण झालेल्या वृक्षाच्या फुलांपासून, फळांपासून प्रगट होतो, त्याचप्रमाणे समाजाच्या संस्कृतीतलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य विविध कलांच्या माध्यमातून प्रगट होत असतं आणि त्यातलीच नाट्य ही अत्यंत सुंदर अभिजात अशी कला आहे. आपण असं म्हणू शकतो की माणसाच्या भावभावना, त्यांच्या आंतरिक सौंदर्य, त्यांचा आंतरिक विकास मोजण्याचं एक माध्यम म्हणजे नाट्यकला असू शकते. म्हणजे सहज हसत खेळत प्रबोधन करणारं, वेगवेगळे संस्कार घडवणारं ती जी क्षमता आहे ती नाट्यकलेमध्ये आपल्याला दिसून येते. मग त्या अनुषंगाने बघायला गेलं तर समाजाचा एक उत्तम शिक्षक म्हणजे नाटककार असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे रंजनातून, मनोरंजनातून एक छान प्रकारे प्रबोधन, प्रशिक्षण, शिक्षण आपण मुलांना देऊ शकतो. म्हणजे जे पाठ्यपुस्तकातून साध्य होऊ शकत नाही ते नाट्यकलेतून साध्य होऊ शकतं असंही म्हणणं काही वावगं ठरणार नाहीये. त्यामुळे ह्या नाट्यकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि मग आधुनिक काळामध्ये जिथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या विळख्यामध्ये मुलं अडकली आहेत असं आपण म्हणतो, पालकांच्या समोरचे यक्ष प्रश्न आहेत की त्यांना या सगळ्या ॲडिक्शनमधनं कसं बाहेर काढायचं, त्याला एक अत्यंत प्रभावी आणि उत्तम मार्ग किंवा पर्याय म्हणजे नाट्यकला असू शकते. मंडळी, सुट्ट्या लागलेल्या आहेत. मुलांना या सुट्ट्यांमध्ये काहीतरी चांगलं करण्यासाठीचा म्हणजे नाट्य शिबिर थोडक्यात जे आहे त्याच्याकडे पाठवणं हा पालकांचा एक आवडता भाग असतो, त्याच्याकडे ओढा असतो. पण आपल्याकडे फार पूर्वीपासून म्हणजे सुधा करमरकरांनी जी काही चळवळ सुरू केली, रत्नाकर मतकरींनी जे फार मोठ्या प्रमाणामध्ये बालनाट्यामध्ये जी चळवळ केली, त्यानंतर अनेकांची नावं घेता येतील. सई परांजपे असतील, कांचन सोनटक्के असतील, अशा असंख्य जणांनी यामध्ये भरीव असं कार्य केलेलं आहे. आजची बालरंगभूमीची स्थिती कशी आहे, नाट्य शिबिरांच्या माध्यमातून मुलं खरं कशा पद्धतीने बालरंगभूमीमधनं काही शिक्षण घेत आहेत का, परिस्थिती कशी आहे एकूणच आजच्या कार्यक्रमातलं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे तो बघा. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे सुट्टीतील बालनाट्य शिबिर. यावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे अशोक पावसकरजी यांना, जे लेखक, दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक आहेत. त्यांनी गेली 40 वर्ष ते बालरंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी देखील अभिनेत्री, निर्माती आहेत चित्रा पावसकर. त्या सुद्धा 40 वर्षापासून बालरंगभूमीसाठी काम करत आहेत. प्रेरणा थिएटर्स ही त्यांची स्वतःची संस्था आहे, ज्या संस्थेच्या माध्यमातून अनेक बालनाट्य ते रंगमंचावर सादर करतात. दूरदर्शनवरही त्यांनी अनेक नाटकं सादर केलेली आहेत. सह्याद्री वाहिनीसाठी तिळा तिळा दार उघड या मुलांच्या गोष्टींची जी मालिका होती त्याची निर्मिती त्यांनी केलेली होती. त्यांच्या संस्थेतील पूर्वीचे जे बालकलावंत आहे आज खूप नामांकित असे कलाकार म्हणून आपल्याला परिचित आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेने त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा गौरव केलेला आहे. नाट्यदर्पणनीही त्यांचा गौरव केलेला आहे. त्याचप्रमाणे आजचे आपले दुसरे जे गेस्ट आहेत ते आहेत रमेश वारंग. ह्यांनी ललित कला केंद्रातून शिक्षण घेतलेलं आहे. विविध बालनाट्य ते सादर करतात. विविध शिबिरांच्या माध्यमातून ते मुलांना शिक्षित करत असतात. या विषयाच्या संदर्भामध्ये तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतीलच. थेट आमच्याशी जोडले जा या फोन नंबरच्या माध्यमातून. फोन नंबर आमचे असे आहेत, फोन नंबर बघा असे आहे 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा अत्यंत रंजक विषयाला आपण आता सुरुवात करणार आहोत. आपल्या दोघांचंही सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी स्वागत करते. धन्यवाद. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणतो. त्यांच्यातला जो निरागसपणा आहे तो जपायचा आहे आणि त्यांना संस्कारक्षम करायचा आहे, त्यांना संस्कार द्यायचे आहेत. आजच्या काळासाठी प्रचंड अवघड गोष्ट आहे सर. पालकांसमोर अनेक प्रश्न असतात. अशा वेळी सुट्ट्यांमधली बालनाट्य शिबिर हा एक पालकांसाठी आशेचा किरण असतो आणि जाहिराती बघितल्या की पालक तिकडे त्यांचा ओढा असतो. त्याच्याविषयी माहिती घेते सध्याची स्थिती, पण जरा पूर्वीपासून थोडंसं एक जास्त खोलात नाही गेलं तरी काय सांगता येईल, सुरुवात कशी झाली बालरंगभूमीची असं वाटतं आपल्याला? आधी सर्वप्रथम मी आभार मानतो सह्याद्री वाहिनीचे की यंदा माझं हे बालरंगभूमीच्या कारकिर्दीचं 50 वर्ष आहे. बरं. आणि असा एक चांगला योग आहे की या माध्यमातून मला काही महाराष्ट्रातल्या आमच्या पालकांना काही माहिती सांगायला मिळते. धन्यवाद. 1960 साली सुधाताई करमरकर, रत्नाकर मतकरी, प्रतिभाताई मतकरी यांनी ही बालरंगभूमीची सुरुवात केली. सुधाताईंनी मधुमंजिरी नाटक केलं, अप्रतिम नाटक. त्याच्यानंतर त्यांनी भरपूर नाटकं केली.
स्नो व्हाईट, सात बुटके, जाऊचा वेळ, दर्यावरी झुंजार, काळा पहाड, चिनी बदाम, आई बाबा हरवलेत, खूप चांगली नाटकं. नंतर आमच्या वंदना विटणकर यांनी बालनाट्य केली. टिम टिम टिंबू, बम बम बगडम, परिकथी राजकुमार, माझे गुरु नरेंद्र बल्लाळ, कुमुदिनी बल्लाळ यांनी मंगळवार स्वारी, राजाला फुटले पंख अशी खूप चांगली नाटकं केली. मंगळवार स्वारी नाटक हे तर म्हणजे वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित होतं. एक मोठं यान आभाळात उडायचं. यशवंत देवांनी त्याचं म्युझिक दिलं होतं. ते नाटक एवढं गाजलं. तर अशा चांगली चांगली बालनाट्य तेव्हा व्हायची. मोठा सेट, म्युझिक, नृत्य, कथाबीज चांगलं, 2 अंकी 3 अंकी अशी नाटकं व्हायची ती. आणि तेव्हा सगळे प्रेक्षक पालक असे भारावलेले यायचे. भरपूर गर्दी व्हायची बालनाट्यांना. आणि तुम्ही जे म्हणाल त्यामुळे आता काय आहे तर मध्ये भरपूर म्हणजे मी तोही 50 वर्षापूर्वी काळ बघितलाय, मधला काळ बघितला आणि आता ही बालनाट्य मी अजून करतोय. सांगण्यासारखं खूप आहे पण तूर्त मी थांबतो. बदल खूप झाला एवढंच सांगेन मी. बरं, रमेश वारांगी तुमच्याकडे येते मी. काय सांगता येईल, सध्या तुम्ही आता तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतायत, मुलांना जे आवडेल द्यायचं तसं द्यायचा प्रयत्न करतायत. सध्या तुम्ही कशा पद्धतीने चळवळ करताय आणि काय बघताय, मुलांना, आजच्या तरुण लहान मुलांना काय आवडतं नेमकं असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम या सह्याद्री वाहिनीचे मी आभार मानतो की मला त्यांनी इथे आमंत्रित केलं. आजच्या महाराष्ट्रातल्या पालकांना, मुलांना नेमकं काय बालनाट्याच्या माध्यमातून हवं आहे आणि त्यांचा फोकस कशाला असला पाहिजे. सुट्ट्या पडल्या की 2 महिने कुठेतरी मुलांना बिझी करण्यासाठी पालक हट्टाच करत असतात की कुठेतरी चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे. तर आता बरीच साधनं झालेली आहेत. तर पण बालनाट्य शिबिराच्या माध्यमातून, मग ते शिबिर कुठलंही असू दे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून 5 वर्षाचा 3 वर्षाचा मुलगा एक स्टेज डेअरिंग, स्टेज फिअर आणि हे जे शिबिराच्या माध्यमातून मुलांना शिकवलं जातं, घेतलं जातं, ते आत्ताच्या बालरंगभूमीवरती पाहायला गेलं तर अनेक असंख्य शिबिरं आहेत. मोठी मोठी नावं आहेत. सगळ्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. पूर्वीची पद्धत फार वेगळी होती. आता सगळं इन्स्टंट झालेलं आहे. एकाच संस्थेच्या 10-12 बॅचेस सुद्धा असतात. परंतु प्रत्येक वयाच्या मुलाला नेमकं काय मिळालं पाहिजे ह्या बालनाट्याच्या माध्यमातून. पूर्वीच्या सरांनी सांगितलं की बालनाटकाचा काळ वेगळा होता. आबोबा विठोबा बोलू लागला, मजरबट्टू, लोक 3 अंकी नाटक बघत होती. पण आताचा काळ बदललाय. म्हणजे काय झालं की एक टीव्हीच्या माध्यमातून मुलांसमोर त्यांचे आवडते मित्र येऊ लागले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आता तुम्ही जो शिबिराचा विषय म्हणालास मॅडम, तर शिबिरामध्ये जी मुलं येतात त्यातलं सगळ्यांचाच कल नसतो की शिकलंच पाहिजे. काही वेळेला पालक सुद्धा जबरदस्ती घेऊन आलेले असतात की आमच्या मुलांना ऍक्टर करा किंवा ह्या शिबिराच्या माध्यमातून 2 तास 3 तास बिझी करा. मग ती मुलं काही सगळी शिक्षण घेतात असं नाही. म्हणजे आता फोकस बदललेला आहे पालकांचा देखील आणि मुलांचा देखील. थिएटरकडे बघण्याचा, रंगभूमीकडे बघण्याचा एकूण दृष्टिकोनातच फार आमूलाग्र बदल झालेला आहे असं आपल्याला म्हणायचं. आपण बऱ्याच जुन्या नाटकांचा उल्लेख केला सर. मतकरींचं निम्मा शिम्मा राक्षसारखं जे नाटक आहे, म्हणजे त्याचे संवाद, त्या नाटकाची लिखाणाची पद्धत इथूनच पकड घ्यायची. मुलांसाठी इव्हन पालक देखील तेवढ्याच तन्मयतेने ती नाटकं बघायची. पूर्वीचा काळ असा. पण आता जे ह्यांनी वारंगजींनी जो मुद्दा काढलेला आहे की आता मुलं कार्टून्स समोर बसतात आणि कार्टून्स बघतात आणि तेच कार्टून्स मग तुम्ही बालरंगभूमीच्या माध्यमातून तुम्ही रंगमंचावर दाखवणार का? सध्याचा काळ कसा आहे आणि पालकांचा दृष्टिकोन कसा आहे? मग चांगला प्रश्न आहे. कारण अत्यंत जबाबदारीने आम्ही सगळे जे कोण बालनाट्य निर्माते आहोत, आमची जबाबदारी वाढलेली आहे की ह्या सगळ्या बुजुर्ग मंडळींनी जे काय करून ठेवलं चांगलं बालरंगभूमीत एवढा मोठा वृक्ष आणि आम्ही आता जे काय तिथे सादर करतोय, तर टीव्हीमध्ये जी कार्टून आहेत मुलांना आवडतात, ह्याबद्दल वाद नाही आहे. पण त्या व्यतिरिक्तही भरपूर आणखी पात्र आहेत. नेहमीच्या मुलांचे काय अनेक जीवनातले अनेक प्रश्न आहेत की ज्यावरती आपल्याला नाटकं करता येईल. घरात टीव्ही मुलं फुकट बघतात, पण म्हणून ती पात्र त्यांना आवडतात म्हणून ती स्टेजवर आणायची का? प्रश्न आहे तो सादरीकरणाचा. निव्वळ त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा. भीम बघा, डोरेमान बघा, सिंचान बघा, अमुक बघा, तमुक बघा आणि स्टेजवरती सादरीकरण अत्यंत खालच्या लेवलचं करायचं. त्याचा परिणाम असा होतोय की आज प्रेक्षक आणि त्यांचे पालक हे थोडंसं म्हणजे आज आम्हाला फोन येतात म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतोय, करण्याबद्दल आमचा अजिबात वाद नाही, त्यांनी जरूर करावं, पण सादरीकरण चांगलं असावं. नाही तर का होईल माहितीये का, आज दिवसेंदिवस बालरंगभूमीची अवस्था खूप खाली म्हणजे ह्या वर्षीचा सीझन इतका वाईट आहे की सगळं थिएटर ओसाड पडलेलं आहे. हा, जी चांगली बालनाट्य त्याला प्रेक्षक जातात, पण माझं असं म्हणणं सगळ्यांना माझी विनंती आमच्या नाट्य निर्मात्यांना की तुम्ही हे विषय सोडून तुम्ही दुसऱ्याने खूप चांगले विषय आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो की जर तुम्हाला ही पात्र सोडून जर करायची असतील तर मी तुम्हाला काही विषय सांगू शकतो. मी इथे एक आंधळी मुलगी आहे, ती मुलं फुगे मारतात, तर मुली त्याला सांगते फुगे मारू नका का त्या एका फुग्याने मी आंधळी झाले म्हणून. आणखी एक विषय
एक हट्टी मुलगी एका म्हातारीची झोपडी तोडते तर तिचे वडील तिला सांगतात झोपडी तू बांधायची, कार्टून नाही, भीम डोरेमॉन नाही. एका मुलाला सवय 1 मिनिट म्हणायची, तर घरचे सगळे प्लॅन करतात आणि त्याला त्याची अशी खोड जिरवतात की तो त्याची 1 मिनिट खोड त्याची सोडतो. नंतर माकडाने मुलं नॅशनल फिरायला जातात, खेळतात, मजा करतात. बिल्डरची माणसं झाडं तोडायला येतात, ती माकडाने मुलं एकत्र येऊन त्या बिल्डरच्या माणसाला सांगतात याद राख हे तू इथे झाडं तोडायची नाहीत. मग तेव्हा तो बिल्डरचा माणूस म्हणतो नाही काय विचार केला पाहिजे आणि मग ते डिक्लेअर करतात की आम्ही जागा मुलांना आम्ही खेळण्यासाठी ठेवली आहे. साने गुरूंची गोष्ट आहे, ज्याचा भाव त्याचा देव, केवढा चांगला आशय. असली नाटकं आली पाहिजे. हरिनारायण आपटेंची गोष्ट आहे, मुंगीची एका मुंगी उड्या आकाशी म्हणून आम्ही सिरियलला गोष्ट केली होती. विनय आपटेन त्याचं दिग्दर्शन केलं होतं. ती गरीब मुलगी आपल्या भावाच्या डोळ्याच्या ऑपरेशनला पैसे मिळू शकत नाहीत पण स्वतः खूप प्रयत्न करते, लोकांकडे दळण टाकते, दुधाच्या बाटल्या पोचवते आणि अशा तऱ्हेने ती पैसे साठवते आणि शेवटी डॉक्टरना जाऊन भेटते. म्हणते डॉक्टर मी एवढे पैसे साठवलेत तर ऑपरेशन नाही का होऊ शकणार. डॉक्टर डोळ्यात पाणी येतं, म्हणतात ठीक आहे. तिची जिद्द बघते. डॉक्टर म्हणतात तू बाकीचे पैसे तू काही विचार करू नकोस, मी तुझ्या भावाचं ऑपरेशन करते, त्या मुलाला दृष्टी येते. असे खूप विषय तिथे. पिकनिकला मुलं जातात, सगळ्यांना सवय, सेल्फी काढतात, कुठे नदीवर उभे राहतात. पालकांना घोर जीवाला की मुलं गेलीत नक्की येतील कशी, त्यात मुलांचे संकट येतं. अशा केसमध्ये ती मुलं व्यवस्थितरित्या स्वतःला सांभाळून घरी परत येतात. नंतर घरामध्ये आता बरेचसे पालक नोकऱ्या करतात, मुलं घरी एकटी असतात, कोणी चोरटा घरात शिरू शकतो. तर अशा मुलांनी काय सावधानता बाळगायला पाहिजे. अनेक विषय आहेत, खूप चांगले विषय आहेत जे आपण मुलांकडे नाटकांच्या माध्यमातून नेऊ शकतो. आणि जसं मी सुरुवातीला म्हणाले की हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. तुम्ही चटकन मुलांच्या अगदी खोल मनापर्यंत एखादा विषय घेऊन जाऊ शकतो, प्रभावीपणे तो रुजू शकतो कायमचा एखाद्या मुलाकडे. मग एक पिढी घडवण्याचं कार्य बाल रंगभूमीच्या माध्यमातून घडू शकतं. मग वारांगी, तुम्ही जो आता मुद्दा सांगितलात की पालकांचा अट्टहास असतो म्हणून मुलं येतात, मग ती एक उदासीनता असते का मुलांमध्ये, त्यांना रस नसतो का, आणि म्हणून तुम्ही वेगवेगळे अशा आकर्षण देऊन तशा पद्धतीने व्यावसायिक नाटक करण्याचा प्रयत्न करताय का, काय म्हणणं आहे? मॅडम मगाशी सरांनी सांगितलं की म्हटलं दर्जा फार खालावलेला आहे. हे मला मान्य आहे, आताची स्थिती खूप दर्जा खालावलेला आहे. परंतु गेली 3 वर्ष मी अख्खा महाराष्ट्र फिरतोय, एक जिल्हा सोडलेला नाहीये. त्या जिल्ह्याच्या माध्यमातून ह्या कार्टूनना घेऊन जाऊन तिथल्या मुलांना घेऊन एक स्थानिक मुलं ज्यांनी कधी नाटकं पाहिली नाहीयेत, नंदुरबार, जळगाव, जिथे बालनाट्य काय माहितीच नाहीयेत, अशा ठिकाणी जाऊन आम्ही शिबिरं घेतलेली आहेत. त्या मुलांना आम्ही बोध दिलेला आहे की भले जे त्यांच्या आत्ताचे आयडल त्यांचे कार्टून्स आहेत, मग त्यांचे आयडल जर एखाद्या प्रेक्षकांना चांगलं काहीतरी सांगितलं, मुलांना चांगलं काही सांगितलं, ते ऐकतात. तशा खेड्यागावामधून मला स्वतःला चांगले अनुभव आलेले आहेत. इव्हन जळगावमध्ये, त्याच्यानंतर धुळ्यामध्ये एक आम्ही 10 दिवसाचं शिबिर घेतलं होतं. त्या शिबिराच्या माध्यमातून की बालनाटक काय माहितीच नाहीयेत. मग आजचे आपले हे जे म्हणजे सोनटक्के मॅडम म्हणाल तुम्ही, किंवा आताच जे बालनाट्य संमेलन झालं तिथे मोठ्या प्रमाणात हे प्रश्न उपस्थित राहिले की बालनाट्य ही खेड्याखेड्यामध्ये पोहोचली पाहिजेत. की सुधाताईंनी सर्व सुरू केली. आज त्याच्यानंतर मधला काळ खूप विचित्र आलेला आहे. पण मी एक जरूर ते म्हणेन, आजच्या स्थितीतली हे वर्ष बालनाट्य स्थितीला खूप खालावलेलं आहे. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये बाल रंगभूमीवरती पाहता की प्रेक्षक आलेले आहेत आणि त्या प्रेक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बालनाट्य काय ते हे, मग ते प्रवीण कुमार भारती असू दे, राजू तुलाळवार असू दे, बरेच माझे मित्र असू दे जे दौरे वगैरे करून लहान मुलांना प्रेरित करण्याचं काम करतायत. बरोबर, हा एक मुद्दा महत्वाचा आहे अगदी. आणि तळागाळामध्ये असं नाहीये सर, अजूनही काही लोक आहेत जी तळमळीने बालरंगभूमीसाठी काम करतात, असंही चित्र आपण बघतो. पण कसं आहे की जसं मतकरीजी स्वतः म्हणायचे की प्रत्येक मूल रंगभूमीपर्यंत येऊ शकत नाही, तर नाटक त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून त्यांनी मला वाटतं बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये जाऊन देखील प्रयोग केलेले आहेत, असंही आपल्या माहितीमध्ये आहे. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने प्रयोग करून ह्या रंगभूमीला आणखी ते चांगले सोन्याचे दिवस आणणं हे आपल्या सगळ्यांचंच मिळून काम आहे. आणि मला वाटतं जसं आपण म्हणतोय की अत्याधुनिक क्रांतीमध्ये अडकलेली जी मुलं आहेत त्यांना थिएटरपर्यंत आणणं हा तसा म्हणजे कसं बसण्याचा हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे तेवढ्याच ते समर्थपणे आपल्याला ते काम करावं लागणार. थोडी सध्याच्या स्थितीबद्दल काळजी व्यक्त केलेली आहे दोघांनी मिळून. मग आता जाहिराती येणं सुरू होतं सुट्ट्या लागल्या की अशा अमुक प्रकारचं एक नाट्य शिबिर आहे, बालनाट्य शिबिर आहे. पालकांना प्रश्न पडतो की नेमकं कुठल्या, कारण बऱ्याच जाहिराती असतात, मग कुठल्या शिबिराला, कुठल्या बालनाट्य शिबिराला मुलांना पाठवावं, तर त्याचे काही नियम निकष असू शकतात का? पालकांनी कसं ओळखायचं की हे बालनाट्य शिबिर चांगलं आहे? नक्की नक्की खूप आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिकवणारे कोण आहेत, त्यांचा अनुभव काय आहे, त्यातलं किती माहिती आहे, संस्था काय, त्यांनी आता पण काय निर्मिती केली आहे, दर्जेदार नाटकं केली आहेत का, की उगाच आपलं काहीतरी मुलं जमून गोळा करून काहीतरी आपलं सादर केले स्टेजवरती. तर अशा ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शिबिरामध्ये आम्ही तुम्हाला सिनेमात काम देऊ, सिरियलमध्ये काम देऊ,
ऑडिशन चालू आहेत, अशा शिबिरात अजिबात जाऊ नका. मी पोट तिरकीने सांगतोय, माझा 50 वर्षाचा अनुभव आहे. आता बाहेर अत्यंत ह्या सगळ्या चॅनलमुळे बाहेर मुलांना, सगळ्यात पालकांना असं वाटायला लागलंय माझा मुलगा ताबडतोब कुठे हिरो व्हावा, हिरोईन व्हावी. अजिबात गरज नाहीये. मुलं हुशार आहेत, त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे, त्यांना त्यांच्या कलेप्रमाणे जाऊ दे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, मी स्वतः शिबिर घेतो मी इथे. आम्ही मुलांना एकच सांगतो पालकांना, नट व्हायला आणला असेल, हिरोईन करायची असेल, अजिबात पाठवू नका. एक आहे व्यक्तिमत्व विकास असेल, ती जबाबदारी आमची. तुमचं मूल नंतर आपोआप कुठल्या क्षेत्रात चमकायचं ना, ते त्या मुलाला ठरवू देते. पण आमच्याकडे येताना बाकी लक्षात ठेवा की आम्ही मुलाकडे पूर्ण लक्ष आम्ही देऊ. मूल बोलत नाहीये, जरूर पाठवा. मूल बोबडंय, जरूर पाठवा. लाजतोय, जरूर पाठवा. पण एक फक्त लक्षात पालकांनी की आपण कुठेही भूलू नका अशा आमिषाला, की जिथे कुठे आम्ही तुम्हाला हे देतो आणि ते देतो. ही काळजी घ्यायला पाहिजे. तरच म्हणजे जे काही बाहेर फोपावलेलं आहे, किमान एक थोडीफार फी घेतली गोष्ट वेगळी आहे, प्रयोग सादर करतात गोष्ट वेगळी आहे. पण काही सादर न करता निवळ फक्त 6 महिने शिबिर आणि हे जे काही आमिष आहेत ना, याला कृपया पालक आपण बळी पडू नका. हे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. बरं, नक्कीच. मीनाक्षी आपल्याशी प्रश्न विचारून बोलू इच्छित आहेत. काय म्हणतायत बघूयात. हॅलो. हॅलो. हा, मला पावसकर सरांना प्रश्न विचारायचा आहे. बोला. हा, ऍक्च्युली माझी मुलगी 6 वर्षाची आहे. तर विचारायचं होतं की बालनाट्य शिबिरात पाठवण्याकरता असं काही वयाची मर्यादा किंवा किती वयाच्या पुढे त्यांनी पाठवायला पाहिजे आम्ही? हो, नक्की ना. फार महत्वाचा प्रश्न आहे. पूर्वी आम्ही 8 वर्षाच्या खाली आम्ही घेत नव्हतो. 8 वर्षापर्यंत मुलांना चांगली समज आलेली असते. त्यांना कळतं आम्ही त्यांना काय शिकवतो ते. पुन्हा पालक पैसे भरतात, आम्हाला समाधान मिळालं, आम्ही त्या मुलाला काय ते दिलंय. पण आता जनरेशनमध्ये मोठा फरक पडलेला आहे. आत्ताची 5 वर्षापासूनची मुलं एवढी स्मार्ट आहेत ना, तर त्यांना पुढे 5 ते 3 वर्ष त्यांची फुकट घालवण्यापेक्षा फक्त एकच आम्ही कटाक्ष पाळतो, ते मूल बोलतंय ना व्यवस्थित, आम्ही सांगितलं ऐकतंय ना, त्याला आता तो एन्जॉय करतो ना. मी त्यांना 4-5 दिवस सांगतो पालकांना की तुमचं मूल लहान आहे, 5-6 वर्ष, तुम्ही त्याला ठेवा, त्याला थोडंसं आमच्यात रुळू देते, त्याला मजा करू दे. जसं वाटलं की हा इथे एन्जॉय करतो, सगळ्या मुलांबरोबर संवाद बोलतोय, तर मग तुम्ही त्यांना सांगतो की तुम्ही फी भरा म्हणून. तर जरूर पाठवा, हरकत नाही. 6 वर्ष वयापर्यंत मुलांना जरूर पाठवा. आणि आता त्यांना एवढं सगळं उपलब्ध आहे, लहानपणापासून ते इतकं सगळं बघत असतात आणि शिकतच असतात आपोआप. आपण म्हणतोय माध्यमांच्या बाबतीत, तर माध्यमांकडनं त्यांनी जे काही घेतलेलं असतं, त्यांना जे घ्यायचं ते मुलं बरोबर घेतही असतात. मी तुम्हाला एक उदाहरण देऊ का? नक्की. म्हणजे मला मोह आवरत हो, नाही. नक्की. माझ्या आजूबाजूला बरीच लहान मुलं आहेत. एक आमच्या शेजारी एक मुलगा हितेन नावाचा, तो काय करतो, तोंडाला मास्क लावतो आणि घरात खुर्च्यांवरून ह्याच्यावरून सोफ्यावरून उडी मारतो आणि मग थोड्याने येतो, तुमचा कुत्रा हरवलाय का? मग म्हणतो नाही, हा कुत्रा ठेवा, तुम्ही हरवलाय म्हणा. मी म्हणतो हो, हरवलाय. आणि मग तो काय करतो, असं छानपैकी त्या स्पायडरमॅनचा काय ऍक्शन विक्शन करून येतो, कुत्रा देतो, हा काय तुमचा कुत्रा. म्हणजे कल्पना शक्ती त्या मुलांची एवढी वाढलेली आहे. घरात कॉटला 4 बांबू लावून तो मुलगा घरामध्ये मच्छरी लावून त्याला मध्ये काठी लावतो, त्याला टेंट बनवतो. विचारशक्ती म्हणजे एवढी कल्पनाशक्ती मुलांची अफाट आहे ना, की खरंच ना की पण त्याला योग्य दिशा देणं हे फार महत्वाचं काम आहे. रमेश, आता मगाशी म्हणाला की पालक जबरदस्तीने मुलांना पाठवतात, पण खरोखर ह्या नाट्य शिबिरातनं काय मुलांना मिळतं? म्हणजे आपण इमॅजिनेशन, कॉन्सन्ट्रेशन, ऑब्झर्वेशन ह्या सगळ्या गुणांचा आपोआपच ह्या नाट्यकलेतनं त्यांच्यामध्ये निर्माण होतात असं वाटतं. आपला काय अनुभव आहे? काय नेमकं आपण देतो या नाट्य शिबिरांमधनं मुलांना? मी नाट्य शिबिरातून मुलांना शालेय जीवनामध्ये वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, काही वेळा पालकांना कळत नसतं की कुठलं स्क्रिप्ट घ्यावं, एक पात्रीसाठी काय करावं. तर माझा बेसिक, मी पण शिबिर घेतो, माझ्या बेसिक शिबिरामध्ये पहिल्यांदा मुलांना बोलकं करणं, त्यांचं स्टेज फिअर म्हणजे निर्माण करणं. तर काही पालकांना म्हणजे मी आता माझं खेड्यामध्ये वैभोडीमध्ये शिबिर चालू आहे, तर 2-3 मुलांना इच्छा नाही तरी पण काय, मी चला तू जाय शिबिरामध्ये, त्याची आवड आहे क्रिकेट खेळणं किंवा फुटबॉल खेळणं. मग नाही, आमचं त्यावेळेला आम्हाला हिरो होता आला नाही, तर आमच्या मुलाला हिरोच्या माध्यमातून मी बघतोय. पण मग आता असं झालंय का की सगळ्यांना एका रात्रीतनं चमकायचं, एका रात्रीतनं स्टार व्हायचं आणि झटपट सगळं हवं आहे, मेहनत करायची अजिबात तयारी नाहीये? अनुभव काय? अनुभव म्हणजे काय, तुम्हाला आता जर एकाचं सांगितलं, पालकांना सांगितलं की, मी काय उदाहरण देतो की म्हटलं ऋतिक रोशन हा त्या कलागुण होते म्हणून तो ऋतिक रोशन झाला, त्याच्या पाठी वडील होते ती नंतरची गोष्ट. तसं तुम्ही पैसे दिलात आणि माझ्या मुलाला हिरो बनवा असं नाहीये. तुमच्या मुलाला टॅलेंट आहे ते स्वतःहून दिसणार, ते उचललं जाणार. त्यासाठी पैसे मोजायची गरज नाहीये. शिक्षणासाठी पैसे मोजा, पण कुठे काय मिळतंय, ऍडव्हर्टायझिंग मध्ये काय मिळतंय किंवा कुठे असं आमिष दाखवून फसू नका. बरोबर. माझं म्हणणं याच्यावरती असं आहे, काही पालक एवढे समंजस आहेत की ते निव्वळ फक्त मुलांचा व्यक्तिमत्व विकास यासाठीच फक्त येतात इथे. ते क्लिअर कट सांगतात, ह्याला फक्त तुम्ही जरा ह्याला इथे
हा यांच्यात वावरू दे, बोलत नाही व्यवस्थित इथे. आणि खरं तुम्हाला सांगतो की शिबिराचा यांना उपयोग होतो. ती मुलं त्यांच्या वर्षभर ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागतात. या वर्षी आलेला मुलगा सलग पुढच्या 5 वर्ष येतो, ह्याचा अर्थ त्या मुलाला काहीतरी फायदा होतो, पालकांना फायदा होतो म्हणून ते मुलं येतात. त्यामुळे शिबिराला पालकांनी जरूर मुलांना पाठवा. बरोबर आहे. पण मग आता ह्या शिबिराचं स्वरूप कसं असतं अशोकजी? काय कशा पद्धतीने सुरुवात होते, कशा पद्धतीने तुम्ही हे शिबिराचं नियोजन करता, मुलांना काय काय शिकवता, हा महत्त्वाचा आम्ही प्रश्न. सुरुवातीला काय करतो, पहिल्या दिवशी आणि शिबिर म्हणजे धमाल असते बरं का. ज्या गोष्टी शाळेत शिकवल्या जाते त्या गोष्टी आम्ही आमच्या शिबिरात करतो. फुल पिकनिक असते, डाबा बिबा खाणं, मजा मजा मजा. सुरुवात अशी असते की पहिल्याशी प्रत्येकाने आपापली ओळख करून द्यायची, मग कोणाला काय येते ते करून दाखवायचं. बरं. मग त्याच्यानंतर आम्ही मग काय करतो, थोडे छोटे छोटे विषय देतो. पिकनिकला गेलात, एक जण हरवला, काय कराल? अमुक ठिकाणी बागेत गेलात, समोर वाघोबा आला, काय कराल? असं करत त्या मुलांना गमती जमती करत त्यांना आम्ही फुलवतो आणि मग आणखीन जरा बऱ्यापैकी विषय देतो की हा विषय तुम्ही करा. अगदी उत्स्फूर्त, म्हणजे कुठले स्क्रिप्ट नसताना ती मुलं खूप 5-10 मिनिटं चांगलं सादरीकरण करतात. आणि ते एकदा कळलं की हे मुलांना सगळं जमतंय व्यवस्थित, मग आमच्याकडे अनेक स्क्रिप्ट आहेत इतक्या वर्षात आमच्या अनुभवामुळे. आम्ही ती स्क्रिप्ट निवडतो, मुलांना आम्ही भूमिका देतो आणि मग त्याप्रमाणे त्या मुलांकडून त्या भूमिका करून घेताना मग त्यांना गिव्ह अँड टेक, म्हणजे ऍक्शन रिॲक्शन, नंतर स्टेजवर कसं वावरायचं हे त्या अनुषंगाने येतं. आणि आम्ही असा कुठलाही दावा करत नाही की आम्ही खूप काही ती मुलांना देतो. आणि माझं म्हणणं असा करता कामा नये, कारण आत्ताची मुलं फार जनरेशन फास्ट आहे, ते फक्त वर्षभर अभ्यास करतात, कारण अभ्यासात ताण असतो. तो ताण घालण्यासाठी मुलं 15 दिवस आलेले असतात. त्यामुळे वर्षभर 6 महिन्याचं शिबिर आहे ना, याच्यावर माझा विश्वास नाही. 15 दिवस मुलांना येऊ दे, मजा करू दे, नाटकात भूमिका करू दे, ते तेवढं टॉनिक त्यांना पुढचं वर्षभर पुरतंय, असं माझं म्हणणं आहे. पण आता हा शिबिराचा भाग झाला, पण संपूर्ण वेळ बालनाट्याची चळवळ असणं पण आवश्यक आहे का फक्त सुट्टी पुरता हा प्रकार आहे? अशा प्रकारची भूमिका पालकांची पण झालेली आहे. याच्यावर तुमच्याकडनं माहिती घेते. केसकर ठाण्यावरून आपल्याला बोलतायत, बघूयात ते काय म्हणतायत. हॅलो हॅलो, मिसेस केसकर बोलते मी ठाण्याहून. बोला. हा, मला विचारायचं होतं की शिबिरामध्ये व्यक्तिमत्व घडवलं जातं, म्हणजे काय शिकवलं जातं? नक्कीच. अच्छा, नेमकं काय होतं हे त्यांना जाणून घ्यायचं. हा, मी आता 1-2 मिनिटापूर्वी बोललोय मी इथे हो. की जर मूल लाजरं असेल, बोलत नसेल, आधी पहिल्यांदा आम्ही त्या सगळ्यांना त्यात आम्ही सामील करून घेतो. संवाद फेक सगळ्यात महत्वाचं आहे ते. नंतर सांघिक कार्य, जी सगळी मुलं एकत्र असतात. साधी गोष्ट आहे, सगळी मुलं तिथे शिबिरामध्ये बसल्यानंतर जेव्हा आम्ही ब्रेक देतो, काही मुलं त्या कोपऱ्यात, काही मुलं ह्या कोपऱ्यात, आम्ही अजिबात नाही, पहिल्या दिवसापासून सांगतो सगळ्यांनी एकत्र बसल्याचं शेअर करायचं. एखादी गोष्ट मला सादर करायची नाटकाची, सगळ्यांच्या चर्चा करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये ठरवा की आपण कोणी काय संवाद बोलायचे, काय करायचं. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी त्यातून करून नंतर मग समजा एखाद्या त्यांना आम्ही सांगतो, ठीक आहे तुम्ही एक चॅनल चालवताय, मुलांचं चॅनल आहे, कसं चालवाल तुम्ही? मग ती मुलं ग्रुप करून त्याप्रमाणे जे काही सादरीकरण करतात ना, त्यातून मग ती लिडरशिप तयार होते. कोण एखादा अँकर बनतो, कोण एखादा आर्टिस्ट बनतो, कोण एखादा कुकरी शो सादर करतो. म्हणजे ही जी डेव्हलपमेंट आहे ना, की जी इतर हिरवी मुलांना नेहमीच्या अभ्यासात त्या मुलांना करता येत नाही, पण ह्यातून ती मुलं घडत जातात. कळलं का? ह्यातून ती मुलं आपोआप घडत जातात इथे. आणि तुम्हाला स्वतः पालकांना कळतं की 15 दिवसाच्या याच्यामध्ये जे मूल घरी बोलत नव्हतं तो बोलायला सांगतो, आज ना सरांनी हे शिकवलं, आज आम्ही ही मजा केली, आज ना ते झालं. नंतर ते मित्रांशी फोन करून एकमेक संवाद साधू लागतात. आणि हळूहळू काय होतं, ती मुलं 5-6 वर्षाच्या शिबिरामध्ये एकत्र आल्यानंतर इथे ते त्यांचे कायम स्वरूपाचे मित्र होतात, पालकांचे संबंध चांगले येतात. अशा तऱ्हेने ह्या शिबिरांचा आउटपुट आहे ना, हा आउटपुट शिबिरांचा. बरोबर. म्हणजे काही असं जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये रुजवायचं नाही, तर ह्या नाट्य शिबिरांमधनं मुलं आपोआपच काही गुण जे आहेत त्यांच्यामध्ये निर्माण होतात. जसं आपण आता एखादा त्यांना विषय दिला आणि तो फुलवायला सांगितला, तर आपोआपच निरीक्षण शक्ती, कल्पनाशक्ती यांना वाव मिळणारच आहे. पण आता मुलं म्हटलं ना की प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आहे. जसं एखादं मूल लाजाळू आहे, तर एखादं खूप बंडही असू शकतं. अशा सगळ्या मुलांना, वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांना एकत्र घेऊन एखादी नाट्यकृती जेव्हा तुम्ही करता, रंगमंचावर आणता, पाठांतर करून घेणं असेल, त्यांना पात्र भूमिका समजावून सांगणं असेल, रमेशजी काय करायला लागतं आणि कशा प्रकारचे अनुभव येतात? खरं तर करण्यासारखं काहीच करावं लागत नाही. मुलं ऑलरेडी सगळी टॅलेंटेड आहेत. बरं. मुलांच्या आत्ताच्या मुलांची स्मरणशक्ती एवढी पॉवरफुल आहे की फक्त आत्ता काही स्क्रिप्ट दिलं की 15 मिनिटात त्यांचं पाठांतर होतं. बरं. फक्त त्यांना त्यांच्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं मिळालं की ते मुलं बरोबर, मग डायलॉग्स असू दे, काय असू दे, त्यांना आवडणारी स्टोरी मिळाली की ते आपोआप रुजत जातं. पण आणखी एक महत्वाचा प्रश्न, त्याचं उत्तर दोघांकडनं अपेक्षित आहे की हल्ली इंग्रजी माध्यमातून मुलं बहुतांश शिकतात. आता ह्या इंग्रजी माध्यमामुळे खरंच बालनाट्य रंगभूमी जी आहे आपली, बालरंगभूमी, ह्याच्यावर काही फरक झालाय, परिणाम झालाय असं वाटतं अशोकजी? आपला अनुभव काय सांगतो? प्रचंड. म्हणजे मुलं येतात
हा. नाटकं मराठीत असतात. पहिल्यांदा आमचे 7-8 दिवस त्याला पहिले त्यांचे मराठी शब्दोच्चार सुधारण्यात पहिला वेळ जातो. किंवा मराठी इंग्रजीमधनं तुम्हाला टाईप करून त्यांना स्क्रिप्ट द्यावी लागत असेल, बरोबर? पण एकच आहे, आता जसं रमेशजी म्हणाल तसं की खूप स्मार्ट आहेत मुलं, हा. खूपशी मुलं डायलॉग लिहून घेत नाहीत, पण 3-4 दिवसात तालमीमध्ये ताबडतोब ते म्हणजे स्क्रिप्ट पाठ होतो. पण एकच आहे, मी पालकांना गंभीरतेने सांगेन की मराठी शब्द भांडार वाढवा. कारण नाटक बघतानाच हा प्रॉब्लेम येतो. नाटक चालू आहे तर तो बालप्रेक्षक तो आईला विचारतो, आता हा काय बोलला, ह्याचा अर्थ काय? तर अशी अवस्था नको, आपल्याला मराठीवरती लक्ष दिलंच पाहिजे. बरोबर आहे. किंवा उच्चारण जे आहे ते मराठीचे, मग काही संस्कृत श्लोक असतील किंवा आवाजाची जी क्वालिटी असेल, तेही मला वाटतं शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळे व्यायाम आहेत त्याच्यासाठी. तुम्ही आवाजाची फेक कशी करायची यासाठी काही ओंकार असतील आपले जुने, असं काही शिबिरामध्ये केल्या जातं जेणेकरून मुलांच्या आवाजावर, त्यांच्या उच्चारावर त्याचा परिणाम होईल. आम्ही ओंकारने सुरुवात करतो. बरं. पण सर्वसाधारण तुम्हाला सांगतो, मुलांच्या नाटकाचे डायलॉग खूप सोपे असतात, खूप सोपे, आणि ते असावे तशीच अपेक्षा आहे. त्यांना म्हणजे जास्त कठीण संवाद आम्ही देत नाही. बरोबर. आता अगदीच एखाद्याला विघ्नहर्ता शब्द आता नाही त्याला बोलता आला, बाबा बाप्पा म्हण, चल बाप्पा म्हण आणि बोल इथे. आता एखाद्या मुला र शब्दाची अडचण असते, बरोबर. एखाद्या कोणा क बोलता येत नाही, तो त्याचा संवाद असतो, पर्यायी शब्द त्याला द्यायचा. पण माझं म्हणणं, पालकांनी मुलांना पेपरच्या हेडलाईन्स, मोठ्या मोठ्या अक्षरातली हे अक्षर आहे मराठीतली की जरा रेग्युलर त्यांना स्तोत्र, गणपती स्तोत्र, अनेक जे काही संस्कृत आपले आहेत स्तोत्र, ती म्हणायला त्यांनी लावायला पाहिजेत. तर त्यांचे जे काय आहेत म्हणजे शब्दोच्चार ते स्पष्ट होतील. आणि आता जी आपली जी नातवंड आहेत किंवा आमची जी मुलं आहेत, आता जी नातवंड आहेत त्यांची जी उद्या मुलं होतील, त्यांना मराठी काहीतरी आपली भाषा, मातृभाषा आहे, त्यांना कळलं पाहिजे. हे बाकी लक्षात ठेवा सगळ्या पालकांनी. नक्कीच. मला वाटतं खरं तर दुर्गा झाली गौरी असं एक जे नाटक आविष्कारतर्फे आलेलं आणि केवढा गाजलं ते, आणि त्यातनं खूप मोठे मोठे कलावंत रंगभूमीला मिळाले, चित्रपटसृष्टीला मिळाले. असं एखाद दुसरं नाटक सोडलं तर फार अशी नावं घेता येत नाहीत बालरंगभूमीवर की जे व्यावसायिक पूर्ण काळ जे चाललेलं आहे, जे गाजतंय. म्हणजे फक्त शिबिर, सुट्ट्यांपुरतं शिबिर, जेव्हा मुलांना सुट्ट्या असतात, एवढाच का मर्यादित आपण विचार करतो आणि त्याची कारणं काय आहेत असं आपल्याला वाटतं? आज असं स्वरूप आपल्याला का दिसत नाही बालरंगभूमीचं? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, वर्षभर बालनाट्य, वर्षभर ही चळवळ जी आहे ती सुरू का होऊ शकत नाही, ती तशी का राहू शकत नाही? सगळ्यात मोठी अडचण आहे की मुलांचा अभ्यास. वर्षभर मुलं अभ्यासात गुंतलेली असतात. काही पालकांची मानसिकता तेवढी नसते की जाऊन नाटक बघावं. ठीक आहे, जवळपास थिएटर आहे आणि आज अगदीच कुठे आपण बाहेर जाणार नाहीत, तर आपण नाटकाचा जाऊ द्या, प्रयोग बघायला जाऊया. पण सादर करणाऱ्यांचा हा प्रॉब्लेम असतो, एखाद दुसरा प्रयोग करून चालत नाही, 2-3 प्रयोग करावे लागतात. आज जाहिराती, थिएटरचं भाडं, नेपथ्य, म्युझिक, लाईट्स, ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी महाग झाल्या आहेत की वर्षभर ते करणं फार कठीण आहे. दुसरी गोष्ट अशी की व्यावसायिक नाट्य निर्माते त्यांचे वर्षभर नाटकं करत असतात. तर समजा आम्हाला रविवार सकाळी एकदा हवा असेल तर तो मिळताना आम्हाला अडचण होते. मिळाला रविवार तर व्यावसायिक निर्माते म्हणतात नाही ना, असं कसं नाही, तुम्ही मुलांच्या नाटकाला देता. तर ह्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन आम्ही वर्षभर करायची म्हटली ना, एकच आहे की काही निर्माते आहेत तिथे की जे बाहेर कुठेतरी खेडेगावात करत असतील तर तो एक प्रयोग होऊ शकतो. पण शहरामध्ये वर्षभर बालनाट्य होणं फार कठीण आहे, कठीण आहे. ते एखाद दुसरा प्रयोग ऑक्टोबर पर्यंत होऊ शकतो थोडासा, बाकी अडचणीचं. बरं बरं. बालनाट्य स्पर्धा ज्या आहेत राज्यनाट्याच्या, ज्या मोठ्या स्वरूपात होतात आणि त्याच्यासाठी मुलं खूप तयारी करतात. शाळांची एक भूमिका फार महत्वाची आहे जेव्हा आपण बालनाट्य म्हणतो, बालरंगभूमी म्हणतो. विद्या पटवर्धनांसारखं नाव आपल्याला घेता येईल की ज्यांनी खूप तळमळीने काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये. तर शाळांच्या लेवलवर आपण काय आणखी करू शकतो त्याच्यावर माहिती घेते. पण एक फोन मला वाटतं आलेला आहे, ते काय म्हणतात आपण बघूयात. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, डॉक्टर श्रीकृष्ण डोणे बोलतोय मॅडम, मी ठाण्यावरून बोला. बोला मॅडम. हे जे बालनाट्य आपण म्हणतोय, बालनाट्य चळवळ जी आहे, तर लहान मुलांना नाटक शिकवताना किंवा समजावून सांगताना बालनाट्य चळवळ ही काही फक्त बालनाट्य शिकलं म्हणजे तुम्हाला फक्त नाटकात काम करावं लागतं असं नाही आहे. बरोबर आहे. नाटक करायला तुम्हाला जर आहे तर आयुष्याचा हा अविभाज्य घटक आहे नाटक हे. कारण तुम्ही वकील व्हा, डॉक्टर व्हा, अँकर व्हा, नेता व्हा, इव्हन हेच नाटक आहे. हा एक भाग. दुसरा भाग, ग्रामीण भागामध्ये आज 70% मुलं राहतात. त्यांच्याकरता ही नाट्य संस्था काही करते का? तर नाटक ही जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ही कल्पना लहान मुलांना दिलेली फार चांगलं आहे.
नक्कीच श्रीकृष्णजी, मला वाटतं त्या विषयावर आपण बऱ्यापैकी बोललेलोही आहे. पण फक्त स्टेजवर जाण्यासाठी किंवा काहीतरी नाटक करायचं आहे म्हणून आपण नाटक करत नाहीये, तर एक जीवनाचा संपूर्ण अभ्यासच त्या अनुषंगाने आपण करतो, निरीक्षण करतो, आयुष्याचं निरीक्षण. पात्र एखादं वठवतो म्हणजे काय करतो, तर ते पात्र जगतच असतो. हे सगळं आपोआप जीवनाचंच एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण मला नाटक मॅडम देतं. ही अशी कला आहे. आपल्याला सरांनी काय सांगितलं खूप महत्वाचं मुद्दे की नाटक हे अभिनयाचा घटक झालं पाहिजे. बरोबर. कारण काय नुसतं नाटक हिरो होण्यासाठी किंवा असं नाही, आपण कुठल्याही अनुभवातून पुढे जाताना हा नाटकाचा भाग आपल्याला महत्वाचा म्हणजे एकदम कामी येतो. बरं. मग ते ट्रेनचा प्रवास असू दे किंवा एखाद्या गर्दीतला कुठल्याही क्षणी आपण खंबीरपणे उभं राहण्याचं कारण हे आपण नाटक शिकवतं. मी याच्यात आणखी थोडंसं असं एक विश्लेषण असं करेन की बालनाट्य शिबिरातून फक्त नट घडणे हा भाग नाहीये. मागाशी आपण बोललो याविषयी व्यक्तिमत्व विकास. आता तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. मी आज इतके वर्ष या क्षेत्रामध्ये आहे म्हणून की माझ्याकडे लाजरा बुजरा असलेला मुलगा आज जर्मनीला प्रोफेसर म्हणून शिकवतोय. बरं. माझ्याकडे अत्यंत लाजरी बुरजी मुलगी आज ती मानसशास्त्र तज्ज्ञ झाली आहे. हा आउटपुट आहे. म्हणजे बरं, एक आहे मुलांच्या ह्या आमच्या नाट्य शिबिरामध्ये काय असतं, नाटक, संगीत, नृत्य ह्या सगळ्याचा समावेश असतो इथे. तर तिथे आल्यानंतर मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. जशी ती मुलं मोठी होतात, कॉलेजमध्ये जातात. आता आमच्याकडे आलेली मुलं शालेय वयोगटात असली तर कॉलेजमध्ये जाताना त्या मुलांना त्याचा उपयोग होतो. इथे काय शिकले ती. त्याच्यामुळे फक्त नाटक ह्या मर्यादित न राहता त्या मुलांना भविष्यात काय व्हायचंय त्यासाठी नाट्य शिबिर हे एक माध्यम आहे चांगल्यापैकी. आणखी इतर गोष्टी आहेत, स्पोर्ट्स आहेत, जंगल सफारी, बरंच काय काय. आम्ही अजिबात दावा करत नाही फक्त याच्यामुळे. पण जर पाठवल्यानंतर मुलांना त्याचा पालकांना असा उपयोग होऊ शकतो हे आम्ही तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. बरोबर आहे. पण मग तशा पद्धतीचं शिक्षण त्या काही दिवसांमध्ये, त्या काळामध्ये शिबिरातनं मुलांना मिळणं ही पालकांची अपेक्षा असू शकते. मग आजकाल आपल्याला स्वरूप थोडं बदललेलं आहे का? पालकांच्या काही तक्रारी असतात सर की नाही काही फारसा आम्हाला उपयोग वाटला नाही वगैरे, तर ह्या तक्रारी कशामुळे, याच्यावर आपण कसं काय मात करू शकतो? याच्यावर काय, या तक्रारीचं कारण म्हणजे एक असं आहे की एखाद्या संस्थेच्या अनेक शाखा असतात, त्यामुळे जो मेन महत्वाचा प्रशिक्षक आहे तो तिकडे शिकवायला हजर नसतो. बरं. मग ज्याला काही माहितीच नाहीये तो येऊन त्या बॅचला हँडल करतो. मग याचं व्यावसायिकरण झालेलं धोकादायक आहे आपण असं म्हणू शकतो. काय असतं माझं असं म्हणणं की जे कोण शिकवणार आहे त्यांनी प्रामाणिकपणे ह्याच्या काही ज्या काही ब्रँच हा प्रकार आहे असेल का तुम्ही जरूर करा. मी माझ्या बाबतीत तुम्हाला सांगेन, मी माझ्या फक्त बोर्डली एरियामध्ये 3 ठिकाणी करतो. कटाक्षाने मी असतो. वारंग म्हटल्याप्रमाणे वटाक्षाने. आणि त्याप्रमाणे काय फायद्याचा होतो की पालक माझ्यावर विश्वासन पालक येतात तिथे आणि मुलांना भरभरून देतो आणि हे करायलाच पाहिजे. बरोबर. मग या नाट्य शिबिरांमधल्या अडचणी काय आहेत? मला एक गोष्ट मी तुम्हाला अशी सांगेन इथे की थोडंसं ह्याला आणखी थोडं स्वरूप असं आलं. काही जण काय करतात की थोडे सेलिब्रिटी बोलवतात. आता असं आहे की एक 15 दिवस सलग एका शिक्षकाने किंवा आणखीन एका दुसऱ्या शिक्षकाने शिकवणं आणि सेलिब्रिटी ह्याच्यामध्ये मोठा फरक आहे. सेलिब्रिटी त्यात पण वयोगट कसा, ठीक आहे, जर ज्या मुलांना समज आहे त्या मुलांना तुम्ही सांगितलं गोष्ट वेगळी आहे की 7वी 8वीच्या वरची मुलं तिथे, 2री 3रीची मुलं आणि समजा 9वी पर्यंतची मुलं एका वयोगटात असतील तर त्यांना सेलिब्रिटी काय सांगणार आहे तिथे. फोटो काढण्यापलीकडे ह्याच्याकडे दुसरं काय होत नाही. माझं असं म्हणणं की ह्याच्यावर जे आयोजक आहे, शिबिर आयोजक, त्यांनी गंभीरपणे विचार करायला पाहिजे की आपण कशा तऱ्हेने ही शिबिरं करायला पाहिजेत. आणि दुसरी एक रिक्वेस्ट आहे, शिबिर करा, जरूर करा, 15-20 दिवसात करा. शेवटी प्रयोग स्टेजवरती करा की त्या मुलांना आनंद मिळाला पाहिजे. नाहीतर तुम्ही जे म्हणता ही तक्रार येऊ शकते, ह्या तक्रार सत्य तक्रारी आमच्याकडे फोन येतात, आमच्या नाव घेत नाही, त्या शिबिरात मुलांना पाठवणं काही मिळालं नाही मुलांना. बरोबर आहे, प्रयोग तर झाला नाही, म्युझिक लाईट कॉस्ट्युम घालून त्या मुलांना आनंद नाही मिळाला तर ते मुलांना निराश होणार. मग पालक म्हणणार नाही हे बरोबर नाही. तर माझं म्हणणं की शिबिर आयोजकांनी एवढी काळजी घ्या की शिबिरं करताना त्याचा शेवटी प्रयोग होईल. असं जर महाराष्ट्र शिबिरात सगळ्यांनी केलं ना तर बालरंगमंची चळवळ काय अडचण वाटतात. जिवंत उदाहरण सांगतो तुम्हाला मॅडम. मी 20 एप्रिल पासून मी वैभवडी तालुक्यामध्ये एक शिबिर ओपन केलेलं आहे. एकदम खेड्यापाड्यातून, एकदम अशा आदिवासी पाड्यातून काही मुलं आलीत, 20 मुलं आहेत. आता माझं तिकडे शिबिर चालू आहे. मी स्वतः 3 दिवस तिकडे होतो. आजच सकाळी मी इकडे मुंबईत आलेलो आहे. तर त्या शिबिरातल्या मुलांचा अनुभव म्हणजे सगळी मुलं तयारीची आहेत. त्यांना असं काय म्हणजे दिलं की त्याने पिकअप केलं. त्या पालकांचा त्यांना माहिती, त्यांना हे नको आहे की आमच्या मुलाला कुठेतरी स्टेजवरती बघायचंय कुठेतरी. त्यांना मी म्हटलं की माझ्या पालकांना मी एकच सांगण्याचं असतं की तुम्ही 15वी नंतर डिसिजन घ्या. आता तुम्ही मुलांना स्टार होण्यासाठी किंवा काय होण्यासाठी आणू नका. 12वी नंतर त्याला त्याचं डिसिजन घ्या. आता फक्त
फक्त त्याला शिकू द्या कुठल्याही क्षेत्रामध्ये. बरोबर. तिकडच्या गावच्या पालकांची मानसिकता आहे की शिकण्यापलीकडे आमच्या मुलांना व्यक्तिमत्व विकास काय आहे फक्त आम्ही ऐकून होतो, शिबिराच्या मधून काय शिकवलं जातं. तर त्या खेड्यातल्या पाड्यातल्या मुलांचा अनुभव आता मॅडम मी जो घेतोय, मी 5 तारखेला त्यांचा बरोबर आहे. आदिवासी मुलं असतील त्यांच्यापर्यंत जाणं पण फार महत्वाचं आहे. तिथपर्यंत मला वाटतं अजूनही रंगभूमी त्या मनाने तशा पद्धतीने गेलेली नाही. कांचन सोनटक्केचं आपण आदराने नाव घेऊ शकतो की त्यांनी दिव्यांग मुलांसाठी एवढं भरीव काम केलंय. इच्छाशक्ती असेल तर करू शकतो. सर, मी आपल्याला बोलतं करते. भक्ती जाधव सांगलीवरनं प्रश्न विचारतात. आधी त्या काय म्हणतात घेते. हॅलो हॅलो, बोला. बोला. हा, नमस्कार मॅडम. मी नमस्कार. भक्ती जाधव बोलते सांगलीवरून. मी एक बोला. शिक्षिका आहे. तुमचा मी लाल कार्यक्रम बघत आहे. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे सरांना की आपण ही बाल बरोबर आहे तुम्ही बोलताय ते सगळं योग्य, मात्र या सगळ्याकडून त्या मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल का? आणि त्यांचं करिअर घडतंय हे बरोबर आहे, मात्र अभ्यास पण महत्वाचा आहे ना त्यांचा. बरोबर बरोबर आहे. हा, तुम्हाला एक खात्री देतो, आताची मुलं एवढी जबाबदार आहेत, त्यांना जेव्हा तुम्ही एखाद्या छंद शिबिरात टाकता, तो कुठलं नाटक असेल, स्पोर्ट्स असेल, काय असेल, मुलं जबाबदारीने आपला अभ्यास करतात. आणि मी आत्ताच म्हणालो की आमच्याकडे अशा तऱ्हेचा एक मुलगा अभ्यासात त्याचा कुठे त्याला व्यत्यय आला नाही. दादर ते बोरली तो मुलगा रिहर्सलला यायचा 10 वर्ष, नंतर त्या मुलाला मी माझ्या घरी ठेवायचो 10 दिवस. तो मुलगा एवढा तयार झाला की आज तो तरुणीच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा की उलट पक्षी सर, माझं असं मत आहे प्रामाणिकपणे की नाट्यकला ही तुम्हाला अभ्यासाला पूरक आहे, मदत करणारी आहे. नक्कीच. कारण स्मरणशक्ती वाढणार आहे आणि त्यातनं भरपूर काही मिळणार आहे. असे अनुभवही आहेत की जे नाट्य शिबिरातनं बाहेर आल्यानंतर मुलांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की आम्हाला अभ्यास करायला तर खूप सोपं जातं. फक्त पालकांनी कुठेतरी फरक पालकांनी हट्टाच करू नये की मुलगा पटकन टीव्हीवरती दिसला पाहिजे किंवा चमकला पाहिजे. कळलं की नाही तर नाटक क्षेत्रातून त्यांना प्रचंड फायदा होणार आहे. बरं, आता दोघांकडनं एक महत्वाचा प्रश्न की आपण म्हणतो बालरंगभूमी ही फक्त सुट्टीपुरती शिबिरांपुरती मर्यादित राहून चालणार नाहीये, त्याला एक कायमस्वरूपी त्याला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. शासनाकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत? आपल्यासारखे जे लोक या क्षेत्रामध्ये काम करतात तर आर्थिक अडचण येते बालरंगभूमीला. खूप 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 प्रयोग करताना खूप अडचण आहे. माझं फक्त एकच म्हणणं आहे की ज्या चांगल्या संस्था चांगली नाटकं सादर करतात, सरकारने त्यांना पाठिंबा द्यावा. कारण मोठ्या नाटकांसाठी तुम्ही जरूर पाठिंबा देता. आज त्यांची चळवळ जर जोरात चालली आहे, त्यांची व्यावसायिक नाटकं जर चांगली चालली आहेत, तर त्यासाठी तुम्ही, आणि मुळात आहे की बालरंगभूमी हा पाया आहे. आम्ही चांगले नागरिक घडवतो, आम्ही चांगले प्रेक्षक घडवतो. तर शासनाने गंभीरतेने विचार करून ज्या चांगल्या संस्था आहेत, चांगले सादर करणारे, त्यांच्या पाठीशी तुम्ही आर्थिक मदत लावा आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्रात होऊ द्या. बघा, बालरंगभूमी चळवळ आणखी जोरात पोपावेल. शाळेय स्तरावरनं पूर्वी ज्या पद्धतीने नाटकं व्हायची किंवा स्पर्धांमध्ये भाग घेणं हिरिरीने, आताही तसंच स्वरूप दिसतं आपल्याला, काय वाटतं? फार दुरावलंय, फार कमी झाले. आता यावर्षी आमची म्हणजे उत्कर्ष शाळी स्पर्धा यावर्षी सुरू झाली, ती 11 वर्ष बंद होती. कळलं की नाही, त्या यावर्षी सुरू झाली. मला फार आनंद गोष्ट झाला की त्याच्यातही बरेच कलाकार घडलेले आहेत. बरं, स्पर्धेतनं मुलं काय घेतात आणि स्पर्धा ही किती हेल्दी असावी, कशा पद्धतीने स्पर्धा मदत करू शकते? कारण आता जर आपण वेगवेगळ्या स्पर्धांमधलं जर बघितलं, म्हणजे एक रियालिटी शो आणि स्पर्धा, ज्या नाट्य स्पर्धा, असं जर तुलना केली तर आपल्याला काय फरक जाणवतो सर? नाट्यस्पर्धांबद्दल आवर्जून उल्लेख करायचा झाला, सुजाताई करमरकर, लालबाग रविकिरण मंडळ, बरोबर, बोरिवली एक उत्कर्ष शाळा आहे, यांनी ह्या स्पर्धेमध्ये खूप मोठं काम केलं. राज्य सरकारची पण स्पर्धा असते, पण तिथे थोडीशी गंभीरता आहे. विषय मुलांचे नसतात, आणखी थोडे गंभीर विषय असतात. ह्याच्यावरती आमच्या कांचनताई सोनटक्केंनी खूप गंभीरतेने विचार करून नाट्य परिषद माध्यमातून आता कार्यशाळा घेतली आणि आता आम्ही लेखन स्पर्धाही जाहीर केलेली आहे की ह्या चळवळ चांगली होण्यासाठी, चांगली नाटकं येण्यासाठी लेखन स्पर्धेतून चांगली नाटकं येऊन ती आम्ही महाराष्ट्रात सादर करणार आहोत. आपल्याला एक फोन आलेला आहे, अनिल बोलतायत बोरिवलीवरनं. हॅलो, होता की हा विचारा. हा, मला प्रश्न विचारायचा होता पावसकर काकांना की ऑटिझम केस मधल्या मुलांसाठी बालनाट्य शिबिर कसं काय मदत करू शकतं, आणि ओव्हरऑल मुलांची संवाद फेक किंवा फास्ट बोलायची सवय असते हल्लीच्या पिढीतल्या मुलांना, तर त्यावरती कंट्रोल कसा आणू शकतो आपण? नक्कीच, खूप चांगले प्रश्न आहेत अनिलजी आपले. ठीक आहे, बोला. ऑटिझम सारखा जो विषय आहे त्याच्यावर मला वाटतं मेडिसिन म्हणून काम करू शकतं नाट्य. काय सांगता येईल, कशा पद्धतीने आपण काम करू शकतो? तुम्हाला सांगतो, तुम्ही ह्या संदर्भात आमच्या कांचनताई सोनटक्केंचा सल्ला घ्या. नक्की. तर त्यांचं ह्या क्षेत्रामध्ये मूक बधीर ह्या मुलांसाठी त्यांचं जे कार्य आहे, म्हणजे आम्ही त्यांच्या त्या कार्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, एवढं त्यांचं कार्य मोठं आहे. तुम्ही त्यांचं मार्गदर्शन जरूर घ्या. थोडं एखाद्या कुठल्यातरी चांगल्या मानसशास्त्र तज्ञाची स्पीच थेरपीसाठी तुम्ही हे करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या. आणि एक आहे, तुम्ही आमच्याकडे या,
तुम्ही आमच्या शिबिरात त्या मुलांना पाठवा, आम्ही आमच्यापर्यंत त्यांच्याकडून जेवढं करून घेता येईल तेवढं आम्ही करून घेऊ. यापूर्वी अशी मुलं आलेली आहेत आणि त्याचा आउटपुट खूप चांगला आहे आणि ती मुलं ते व्यवस्थित त्यांचं म्हणजे कॉलेजला जाता येतात तिथे. संवाद फेकीबद्दल पण त्यांनी खूप चांगला प्रश्न विचारलाय की हल्ली मुलांना खूप फास्ट बोलण्याची सवय आहे, सगळं झटपट हवं असतं कारण फास्टच जीवन झालेलं आहे. मग संवाद फेक, त्यातला ठहराव, पॉजेस, हे सगळं कसं शिकवता तुम्ही मुलांना? ती जर नाटकात आली मुलं ना, बरं. तर त्याला जी भूमिका दिली जाईल, हां. एक 3-4 वेळचे संवाद असतील, बरं. आम्ही त्याला सांगू ठीक आहे तू आता ह्या पद्धतीने बोल. आत्ता जे माझं हे चालू आहे कार्यशाळा, त्यात आत्ता एक मुलगी आहे, बरं. हा आहे मुलगी, बोलायचा प्रॉब्लेम आहे, हां. पण आम्ही पर्याय देतो. तर ह्यामध्ये हे होऊ शकतं, त्यांनी जरूर यावं. त्यांनी उलट त्यांना अशा मुलांना खूप फायदा होऊ शकतो. नक्की 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 मी तुम्हाला खात्री आहे तुझ्या तुम्ही आणि मॅडम तसा फायदा खूप झालेला आहे आणि असं नाहीये की त्या मुलांना कळतच नाही. त्यांना फक्त आपण त्यांच्या मनापर्यंत उजमत करून बाहेर काढणं गरजेचं आहे. खरंय. आणि ह्या मुलांना ह्या क्षेत्राचा भरपूर फायदा होतो. बरोबर आहे. आणि दिव्यांग झालेला आहे. मुलांचा आपण आता त्यांना दिव्यांग असा शब्द वापरतोय सर. दिव्यांग मुलांमध्ये असे काही गुण असतात, म्हणजे कांचनताईंचा आपण उल्लेख केला, त्यांची नाटकं जेव्हा बघतो आपण वाटत नाही रंगभूमीवर की त्या रंगमंचावर ही मुलं अशी अंध मुलं वावरतात. इतकं चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रयोग केले. मला मोहावरत नाही सांगतो मला नक्की, मॅडम, नक्की. त्यांचा ते भरारी नावाचं नाटक आहे. हां. भरारी. माझं म्हणणं की आम्ही जे साईड डोळस आहोत हां. कुठल्या वयाचे, बरोबर. मुद्दाम जाऊन आवर्जून बघायचं. नक्की. असं वाटत नाही त्यातलं की एक काही मुलाला काय डायलॉग बोलता येत नाही, त्याला ऐकता येत नाही, पण शारीरिक एवढं अप्रतिम आहे ते. खरंय. तर मी पालकांना सांगेन की असं हे जरूर ह्याचा तुम्ही आपण नक्की. म्हणजे पाहायला पाहिजे. बरं, आपल्याला अक्षया विरारवरनं प्रश्न विचारतायत. हॅलो आवाज बंद करू. हॅलो, प्रश्न विचारा. नमस्कार, मी नमस्कार. अक्षया बोलते विरारहून. हा. मला असा प्रश्न विचारायचा होता की आम्ही असं ऐकलंय की काही जण शिबिरं घेतात पण प्रयोग लावत नाहीत पुढे, तर त्याचा मुलांना किती फायदा आहे आणि आम्ही मुलांच्या दृष्टीने अजून काय मदत करू शकतो सरांना किंवा असं काही. धन्यवाद. बर काय सांगता? खरंय म्हणजे तुम्ही अगदी मनातला प्रश्न बोलला तुम्ही की मुलं जी 15-20 दिवस शिकतात शिबिरामध्ये त्याचा प्रयोग नक्की व्हायला पाहिजे. खरंय. हा प्रयोग व्हायला पाहिजे. तो जर नाही झाला मुलं निराश होतात. तर म्हणून मागास मी म्हणाले आमच्या शिबिरवाल्यांना की जे कोणी प्रयोग सादर करत नाहीत त्यांनी जरूर 15 दिवसामध्ये मुलांची नाटकं बसवा, किमान एक तरी प्रयोग करा आणि ते नक्की ऐकतील असं मला नाही तर वाटतं. काय होतं माहिती आहे मॅडम, मुलांनी 15 दिवस 10 दिवस जे काही शिकलेलं आहे त्यांचा तो शिकलेला भाग जो आहे तो आतमध्येच दाबून राहतो. किंवा मी काहीतरी केलं, माझं एक सर्टिफिकेट नुसतं 4 लोकांसमोर मिळालं नाही तर स्टेजवरती गेल्यानंतर मी काय 15 दिवसात शिकलो ते बघता येतं. त्याच्यामुळे प्रयोग करणं गरजेचं आहे. पण काही म्हणजे अभ्यास केला आणि परीक्षाच नाही दिली तर मग काय उपयोग आहे. आणि वर आम्ही आणखी पुन्हा पुढची गोष्ट आम्ही अशी करतो, मी त्याची सीडी करतो आणि ती सीडी देतो कशासाठी, एक तरी लाईफ लावून त्यांच्या राहण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट तो काय चुकलाय, बरोबर बोललाय की नाही हे पालकांनी कळावं आणि मुलांनाही कळावं. आता बालनाट्यांच्या बाबतीत असं बघायला मिळालेलं आहे की सुट्ट्यांमध्ये की तिकिटाच्या वेळेसच अशी जाहिरात टाकतात की जर तुम्हाला हे झालं तर अमुक अमुक फ्री दिल्या जाईल, असं काहीतरी आमिष दाखवून पालकांना की तुम्ही खेचता तिकडे थिएटर पर्यंत आणताय वगैरे. ह्याची गरज का पडते? चांगलं कथाबीज नाहीये, चांगलं कथानक नाहीये म्हणून. मग चांगलं कथानक येण्यासाठी काय करता येऊ शकतं, काय करायला हवं अशोकजी, आपल्याला काय वाटतं? पहिल्यांदा तुमच्याकडनं घेतो. आधी आपण आमिषाबद्दल बोलू. पूर्वी जी काय म्हणजे मी आहे ह्या सगळ्या बुजुर्गांच्या बरोबर त्या पिढीतला, तर आम्हाला कधी गरज भासली नाही. ही लागण झाली पुण्याच्या नाटकांपासून. कृपया पुण्याचे आमचे निर्माते कोणी रागवू नका, पण त्यांनी कोणी केली तिथून ती पेन्सिल रबर द्यायची सुरुवात झाली आणि ती लागण इथे झाली. त्याची तेवढी गरज नसते. आपण असं समजा की गंमत म्हणून वाटत असतील तर आपण तो भाग सोडून देऊ, पण असं काय वाटल्याने खूप फरक पडतो अशाला भाग नाही. पण एकच आहे, चांगली नाटकं चांगल्या कथा येण्यासाठी नाट्य स्पर्धा, त्यातून जे चांगले नाटकं येतील. माझं असं म्हणणं आहे की शाळांमधून खूप चांगले शिक्षक आहेत की ज्या शिक्षकांकडे खूप चांगले विषय आहेत. पर्यावरण आणि स्वच्छता ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचे खूप चांगले विषय आहेत. असे जर विषय जर आले बालनाट्यांसाठी स्पर्धेच्या माध्यमातून तर चांगली बालनाट्य, चांगला कथाबीज मिळून आज प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असं मला मॅडम मला एक म्हणायचं आहे की म्हणजे चांगलं कथानक. माझं 2003ला शकला का गुम आलेलं नाटक जे अक्षरधाम मंदिरावरती आधारित होतं, त्याचे 100 प्रयोग झाले. तर नाशिकला प्रयोग चालू असताना एक पॅरेंट म्हणाल की म्हटलं विषय फार चांगला आहे, सगळं आहे मुलांसाठी चाललेला आत्ताच्या इन्स्टंटमधला विषय आहे, पण मुलांना हे नको आहे. म्हटलं नेमकं काय नको म्हणजे काय. म्हटलं तुम्ही मुलांना बोलते मुलांना माकड उड्या म्हणा किंवा एक फनी लाईफ पाहिजे. म्हटलं फनी लाईफ म्हणजे काय की मुलांना आता ते मुद्दाला मगाशी कार्टूनचा कळलं की नाही, की कोणीतरी पडलं की मुलं हसतात, काय करतात. तर संहिता म्हणजे काय माहितीये का, संहिता चांगल्या आजही आहेत. आता जसं जुनी नाटकंही आज
चालता आहेत, अश्विनची झाली फुलं सुद्धा चालता आहेत. तर त्या संहिता घेऊन आपण बालरंगभूमीत पुन्हा रन करणं गरजेचं आहे, मान्य आहे. बरोबर की नाही? मग त्यासाठी खंबीरपणे जे निर्माते आहेत ते उभे राहणारे आहेत ते तेवढे सक्षम पाहिजेत. कळलं की नाही? कारण आता जाहिरातींचा सगळा कळ पाहता ती परिस्थिती राहिली नाहीये. तर संहिता बालनाट्याच्या चांगल्या आहेत, कळलं की नाही? प्रेक्षक त्याला दादी देतात, पण प्रेक्षकांना ते कळतंय, मुलांना कळत नाही. म्हणजेच काय की विषय कुठला तुम्ही घेऊन जाताय त्याच्यावरती अवलंबून आहे. नक्की नक्की. मग आता आपल्याकडे अगदी शेवटचे काही मिनिटं आहेत. मला थोडक्यात तुमच्याकडनं अगदी एक दोन ओळींमध्ये अपेक्षित आहे उत्तर. पालकांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? तुम्ही शिबिर घेता दरवर्षी, काय पालकांकडनं तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? चांगल्या शिबिरात ज्यांचा अनुभव, अशा शिबिरात तुम्ही मुलांना जरूर पाठवा. हिरो हिरोईन करायची म्हणून पाठवू नका. आणि जी नाटकं आहेत, ज्या नाटकामध्ये काहीतरी चांगला आशा आहे, कार्टूनची नाटकं जरूर बघा, पण त्याचबरोबर इतर विषयाची नाटकं बघा इथे. आणि जास्त कार्टून जर मला टाळायचं असेल तर त्या नाटकांकडे दुर्लक्ष करणं चांगलं. तर बालरंगभूमी पुन्हा जोरात करेल, त्याला ऊर्जित अवस्था येईल. ह्यासाठी फक्त एक तळमळ व्यक्त केलेली आहे. नक्कीच. तुम्हाला काय म्हणायचं? मी पण प्रेक्षकांना मनापासून एवढंच सांगेन की आज बालरंगभूमी सक्षम असली पाहिजे आणि ती सक्षम होण्यासाठी प्रेक्षक जबाबदार आहेत. आणि ते जबाबदार प्रेक्षक आम्हाला पुन्हा एकदा नव्याने जुनी नाटकं आणि आताची सक्षम कार्टून कुठेतरी विसरून मुलांना पूर्वीची बालरंगभूमी आणण्यासाठी मदत करतील. त्यासाठी रसिक प्रेक्षक तुम्ही आम्हाला मदत करायची आहे की बालनाट्य शिबिर आणि बालनाटकं की तुमच्या पूर्वीचा काळ तो पुन्हा नव्याने ह्या रंगभूमीवरती येईल अशी आम्ही तुम्हाला ह्या बालरंगभूमीच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून खात्री देतो. कळले की नाही? फक्त एवढंच महत्वाचं की प्रेक्षक आणि कार्टून ही ह्याला फुली मारायचीच आहे, परंतु त्या कार्टूनच्या माध्यमातून मुलांना काहीतरी चांगलं मिळतंय म्हणून आणणं गरजेचं नाही आहे. तर नाटकं कुठली असेल, चांगली आणि जुनी नाटकं, नवीन नाटकं ही पुन्हा आली पाहिजेत, पुन्हा जोमाने आली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू. धन्यवाद. नक्कीच. शेवटी मंडळी एवढंच म्हणता येईल की देवा तुझी गणेशू सकळमती प्रकाशू, देखा काव्य नाटका तियाची ऋणझुणती क्षुद्र घंटिका, रेखा अंगिक भाव तेथे लावण्याची ठेव अर्थशोभा. ज्ञानेश्वरांचं हे रूपक यथार्थ आहे. नाटक म्हणजे काय ह्याचं मतितार्थ सांगण्यासाठी नाटकाची महती वेगळी सांगायलाच नको. नाटक हे खरं तर रंगभूमी आणि बालनाट्य त्यातल्या त्यात रंगभूमीला पुनरुज्जीवित करण्यासाठी, रंगभूमीवर दर्जेदार कलावंत संहिता आणण्यासाठी फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे बालरंगभूमीकडे जास्तीत जास्त मुलांचा ओढा निर्माण करणं ही आम्हा तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. आज तुम्ही आलात आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत शेअर केली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. आम्हीच धन्यवाद देतो सह्याद्री वाहिनीला. नक्कीच.